आज करूयात योग्य प्रमाणासह अगदी बिस्किटाप्रमाणे होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी। त्यासाठी बघा, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी दूध आणि पाऊण वाटी पिठी साखर आणि त्याच वाटीने 4 वाटी मैदा इथे मी घेतलेला आहे। आता पाऊण वाटी तूप आणि साखर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तूप आणि साखर मिक्स केल्यानंतर घेतलेलं पाऊण वाटी दूध आपल्याला त्यामध्ये घालून ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे। आता घेतलेला 4 वाटी मैदा थोडा थोडा घालून आपल्याला व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडा थोड्या प्रमाणात मैदा घालून घ्यायचा आणि चांगलं पीठ भिजवून घ्यायचं। आता सर्व मैदा मी यामध्ये घालून व्यवस्थित असं पीठ भिजवून घेतलं आहे। मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपला। आता सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे। पीठ चांगलं ठेचून घेतल्यामुळे शंकरपाळी अगदी हलकी आणि खुसखुशीत होतात। त्यामुळे 3 ते 4 मिनिटं आपल्याला असं हे पीठ ठेचून घ्यायचं आहे। त्यानंतर समान आकाराचे गोळे करून त्यातली एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळ असाही लाटायचा नाही आणि खूप जाडसरही ठेवायचा नाही। व्यवस्थित आकाराचा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता कडा कापून घ्यायच्या आणि हव्या त्या आकाराचे शंकरपाळी पाडून घ्यायचे। बघा, तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। आता शंकरपाळी तळून घेऊयात। तेल चांगलं गरम झालेलं आहे। मध्यम तेल गरम असतानाच आपल्याला हे शंकरपाळी त्यामध्ये सोडायचे आहे। गॅसवरतीच थोडे कडक झाल्यानंतर आपल्याला हे शंकरपाळे आलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अगदी खुसखुशीत होतात। याप्रमाणे शंकरपाळी नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।